जळगावच्या अंबळनेर तालुक्यातील मुडी गावच्या प्रमोद सूर्यवंशी या शेतकऱ्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान देवदूत ठरलाय। प्रमोद सूर्यवंशी यांना 6 महिन्यांपूर्वी मुलगी झाली। अख्खं कुटुंब आनंदात असताना अवघ्या 4च दिवसात बाळाला रक्तवाहिन्यांच्या गंभीर आजाराचं निदान सांगितलं आणि यावर उपचारासाठी थेट मुंबईत गाठावी लागणार होती। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यासाठी खर्च देखील होता तब्बल 7 लाख रुपये। हे ऐकताच सूर्यवंशी कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली। ओवीच्या उपचारासाठी सूर्यवंशी कुटुंबाने थेट शेतच विक्रीला काढलं, पण ग्राहक मिळेना। एका नातेवाईकानं तर शेत गहाण ठेवलं, पण अर्धे पैसे सुद्धा मिळाले नाहीत। एकीकडे ओवी मृत्यूशी झुंज देत होती, तर दुसरीकडे तिच्या पालकांची पैशांसाठी धडपड सुरू होती। मात्र कोणीच त्यांच्या मदतीला धावून आलं नाही। जेव्हा माझ्या मुलीचं ऑपरेशनचा आम्ही निर्णय घेतला, तेव्हा आम्हाला एकदम टेन्शन आलं की आम्ही एवढा पैसा कुठून आणू आणि कसा जमा करायचा हे आम्हाला कळतच नव्हतं। आणि आज जी व्यवस्थित आहे तिची तब्येत वगैरे, तर ती सलमान खान जर आज मदत केली नसते त्यांनी, तर माझी मुलगी आज त्या प्रॉब्लेम मधून बाहेर आलीच नसती। अशातच ओवीचे काका कमलेश यांना त्यांच्या एका मित्रानं सलमान खानची मुंबई इथली बीइंग ह्युमन नावाची संस्था अडचणीत असलेल्या लोकांना मदत करते असं सांगितलं आणि त्यांनी मुंबई गाठली। अखेर ओवीला सलमान खानच्या बीइंग ह्युमन या संस्थेकडून तातडीनं मदत मिळाली। संपूर्ण खर्च सलमान खान उचलतोय हे कळल्यावर सूर्यवंशी कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला। तिथं मला एक माझ्या मित्राने सांगितलं होतं, मी त्या संस्थेकडे गेलो होतो। त्या संस्थेला गेल्यानंतर मी माझी सर्व परिस्थिती वगैरे मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी माझे सर्व डॉक्युमेंट चेक केल्यानंतर तुम्हाला आम्ही कळवतो। तर त्यानंतर मला त्यांचा रिटर्न कॉल बॅक आला होता। मृत्यूशी झुंज देणाऱ्या ओवीवर 28 मार्चला शस्त्रक्रिया करण्यात आली। 6.5 लाखांचा संपूर्ण खर्च उचलून ओवीला जीवनदान देणारा सलमान खान ओवीच्या कुटुंबियांसाठी देवदूत ठरलाय। राजेश भागवत, IBN लोकमत, जळगाव।